व्याख्यान 6 शीर्षक दुसऱ्याच्या धुराने मारणारा शत्रू सेकंड हँड स्मोक. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र ननावरे, छाती रोग आणि आरोग्य कार्यकर्ता, जागतिक तंबाखू विरोधी दिन मालिकेच्या 6व्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सेकंड हँड स्मोक म्हणजे दुसऱ्याच्या धुरामुळे होणारे आरोग्याचे धोके. एक, सेकंड हँड स्मोक म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती सिगारेट, बिडी, हुक्का ओढते, त्या धुरामधील घातक पदार्थ आणि त्या व्यक्तीच्या श्वासातून निघणारा धूर मिळून तयार होतो सेकंड हँड स्मोक. या धुरामध्ये 7,000 पेक्षा अधिक रासायनिक, 250 विषारी घटक आणि 70 कर्करोगकारक पदार्थ. 2, कोण होतात बळी? लहान मुले, गर्भवती महिला, न स्मोक करणारे पती पत्नी, ज्येष्ठ नागरिक, कार, घर, कार्यालयातील सहकारी यांना कोणताही गुन्हा न करता शिक्षा भोगावी लागते. 3, आरोग्यावर होणारे परिणाम. डोळ्याची जळजळ, सर्दी, घसा खवखव, दमा, ब्रॉन्कायटिस, फुफ्फुसाचे इन्फेक्शन, हृदयरोग, ब्रेन स्ट्रोक, मुलांमध्ये फुफ्फुसाची वाढ खुंटते, गर्भवतीमध्ये गर्भपात, कमी वजनाचे जन्म, दीर्घकालीन असलेल्या संपर्कामुळे कर्करोग. कुठे होते हे? घरामध्ये धूम्रपान करणाऱ्या ठिकाणी, बंद कारमध्ये, चहा टपरी, बस स्टॉप, गल्ल्या, कार्यक्रम, मेळावे, जत्रा, जिथे धूम्रपान निश्चित नाही. फॅन लावणं, खिडकी उघडणं पुरेसं नसतं. थर्ड हँड स्मोक, लपलेला धोका. धुराचा टॉक्सिक थर भिंतीवर, कपड्यावर, फर्निचरवर बसतो. याला थर्ड हँड स्मोक म्हणतात. लहान मुले यावर खेळतात, हात लावतात आणि विष शरीरात प्रवेश करतात. त्याच्यासाठी उपाय: आपलं घर सुरक्षित बनवा. घर आणि कार मध्ये पूर्णपणे नो स्मोक झोन. पाहुण्यांनाही घरात धूम्रपान करू देऊ नका. घरकाम करणाऱ्यांनी याची माहिती द्या. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान विरोधी कायदे पाळा. व्यसनी व्यक्तींना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन द्या. शेवटी निष्कर्ष: श्वास घ्यायचा अधिकार सर्वांचा आहे. दरवर्षी 13 लाख निष्पाप लोक सेकंड हँड स्मोक मुळे मरतात. तंबाखूचं व्यसन फक्त वैयक्तिक नुकसान नाही, ते सामाजिक आरोग्याचं संकट आहे. आपल्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तंबाखूचा महिलांवर आणि प्रजनन क्षमतेवर होणारा परिणाम, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन होणारा परिणाम. धन्यवाद.